पुण्यामधील भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं। तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावरील कार्यक्रमात नेत्यांची भाषणं सुरू होताच या स्टेजवरनं खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवार यांनी स्टेज सोडला। हा कार्यक्रम म्हणजे राजकीय इव्हेंट असल्यासारखा प्रकार समोर आला, त्यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी केलाय। तसंच या ठिकाणचे झेंडे आणि बॅनरवरील फोटोंवरून सुद्धा कोल्हे यांनी टीका केली आहे। पुण्याचं ज्या पद्धतीनं एक राजकीय इव्हेंट असल्याप्रमाणे जो एक प्रकार समोर आला तो खरंच दुर्दैवी होता। शंभू भक्तांच्या भावनांचा खरं तर हा अवमान आहे। कारण तुम्ही मला आधी प्रश्न विचारलात की त्या ठिकाणी असलेल्या फ्लेक्सवर कुठेही छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो नव्हता। बाहेर जर बघितलं तर संपूर्णपणे दोन राजकीय पक्षांचे झेंडे लागले होते। आतमध्ये गेल्यानंतर जे मोजके कार्यकर्ते होते, या मोजक्या कार्यकर्त्यांच्या घोषणा सुद्धा या ठराविकच होत्या। दरम्यान याच कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी एक चूक केली आणि त्यांना चूक सांगताच त्यांनी दुरुस्त सुद्धा केली। बघूयात नेमकं काय घडलं। महाराजांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात एक देखील निवडणूक ते हरले नाही, अशा प्रकारचा इतिहास त्याच्यामध्ये आहे। आणि त्यांचं स्मारक आज वडू आणि तुळापूरला होतं, त्याचं खूप खूप समाधान मला तर आहे। परंतु तमाम माझ्या सर्व सहकाऱ्यांना, महाराष्ट्रातल्या जनतेला आज हे महाराजांचं स्मारक होतं ते नेहमीच प्रेरणादायी राहील। सॉरी, मी ते राजकारणामुळे निवडणूक म्हणलं, ते लढाई हरले नाही। काय लोकसभेच्या निवडणुका आल्या, निवडणुकीशिवाय काही कळत नाही। परंतु आमच्यामध्ये एक निष्णात देवेंद्र फडणवीस आहेत, असं काही झालं की लगेच तिथल्या तिथं लक्षात आणून देतात। धन्यवाद देवेंद्रजी, असंच नेहमी अशा गोष्टी लक्षात आणून द्या। आणि मित्रांनो, ते एकही लढाई हरले नाही। येतानाच माझं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं त्याबद्दल बोलणं चाललेलं होतं, परंतु चुकून शब्द गेला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो।